सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज. जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राईब करा. जत देवभूमी जत या गदारोळामध्ये भारतीय जनता पार्टीचे जे काही महत्त्वाचे मुद्दे मला आज या पद्धतीने या पत्रकार परिषदेत मांडायचे आहेत. जतच्या वैभवामध्ये भर पडण्यासाठी ज्यावेळी आमदार साहेब स्वतः 36 देवालयामध्ये भेट दिल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की जत तालुक्यामधील अनेक पद्धतीची लोक, लाखो लोक, इथल्या प्रतिष्ठित म्हणणारे 60-60 वर्ष सत्ता उपभोगणारे अनेक आमदार या ठिकाणी होऊन गेले, अनेक राज्यकर्ते होऊन गेले, परंतु इथं कुठलीही इंडस्ट्री डेव्हलप झाली नाही, लोकांना त्या पद्धतीत काम मिळालं नाही. लोक वेगवेगळ्या कामासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं जत तालुका सोडून दुसऱ्या ठिकाणी मायग्रेट झाले. या सगळ्या लोकांचं कुलदैवत हे जत आणि जत तालुक्यामध्ये अनेक पद्धतीनं आहे. अनेक लोकांना विचारल्यानंतर लक्षात आलं की त्यांना लाखो भाविक दरवर्षी जत तालुक्यामध्ये आपल्या कुलदैवाचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत. एकंदरीत पाहिल्यानंतर लक्षात आलं की 36 देवस्थान आहेत. त्या 36 देवस्थानामध्ये कमीत कमी 1 लाख आणि त्यापेक्षा जास्त भाविक दरवर्षी त्या देवस्थानाला भेट देत आहेत. गुड्डापूर दानम्मा देवी याच्यासाठी तरी 5 लाखापेक्षा जास्त भाविक एकाच वेळी जमत आहेत. इतकं प्रचंड जत मध्ये आपण भाविक येत असताना सर्व लोकांना असं वाटतं की जत हा 100% हा देवभूमी म्हणून नावारूपास यावा. जतचं नाव कुठल्याही पद्धतीत बदललं जाणार नाही, जतची अस्मिता पुसली जाणार नाही. जत हे जतच राहील, परंतु जतच्या वैभवात भर पडण्यासाठी त्याचं आम्ही देवभूमी जत व्हावी असं सर्व आमच्या लोकांचं म्हणणं आहे. आणि ह्याला भरपूर उदंड असा प्रतिसाद मिळाला. अनेक बैठकीमध्ये लोकांनी सकारात्मक भूमिका व्यक्त केली, परंतु विरोधकांना कुठलीच गोष्ट ही करता येत नाही म्हणून नाईलाजानं काही धडपड त्यांच्या अस्तित्वासाठी चालू आहे. काल झालेला जो मोर्चा होता त्या मोर्चामध्ये अनेक पद्धतीनं पाहिल्यानंतर लक्षात आलं तो मोर्चा सबसेल हा फेल झाला. त्या मोर्चामध्ये उपस्थिती पाहिली तर ही नगण्य उपस्थिती होती. ओढाताण करून आणलेला हे लोक असतील, कार्यक्रमामध्ये असलेली लोकच पुन्हा फोन करून सांगतात की आमचं म्हणणं असं नाही. आणि लोकांच्या मध्ये संभ्रम अवस्था अशी आहे की देवभूमी जत झालं की आपल्या पासपोर्टवरचं नाव बदलावं लागेल, आपल्या रेशन कार्डवरचं नाव बदलायला लागेल, आपल्या आधार कार्डवरचं नाव बदलायला लागेल. असं काहीही नसून देवभूमी म्हणून ज्यावेळी गॅझेटमध्ये येईल त्यावेळी इथून पुढे होणारी जी कागदपत्र असतील त्याच्यामध्ये ती नोंदणी होईल. आधीच्या कागदपत्रामध्ये कुठलाही बदल होणार नाही किंवा बदल करून घेण्याची आवश्यकता नाही. मी आत्ताच प्रांत साहेबांना आणि वरिष्ठ नेत्यांना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर अशी माहिती मिळाली की आपले जे कागदपत्र आहेत जे गॅझेटेड जत म्हणून आहेत त्याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही आणि इथून पुढच्या कागदपत्रामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ते टेक्निकल प्रॉब्लेम हा अजिबात येणार नाही. आपण आपल्या जतच्या अस्मितेसाठी, जतचे नाव उंचावर नेण्यासाठी, जतच्या वैभवात भर घालण्यासाठी 36 देवस्थान आपल्या तालुक्यात आहेत आणि त्याचा येणाऱ्या पिढीला अभ्यास व्हावा, येणाऱ्या पिढीला अभिमानास्पद गोष्ट सांगता यावी, संस्कार आणि आपली संस्कृती जपण्याचं काम या दृष्टीनं होईल अशा पद्धतीची भावना, एक पॉझिटिव्ह एनर्जी घेऊन आम्ही देवभूमी जत हे करीत आहोत.
आणि प्रचंड संख्येनं लोकांचा ह्याला प्रतिसाद आहे. दुसरी गोष्ट मला असं सांगायची आहे, 30 पैकी आता 8 देवस्थानाला क वर्गापासून ब वर्ग दर्जा दिल्यामुळं 8x5 कोटीचा निधी प्रत्येक देवस्थानाला मिळतोय. म्हणजे 40 कोटीचा निधी हा आपल्या देवस्थानासाठी येत आहे. अनेक पद्धतीचे आपण मागणी करतोय, त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळतोय. माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब केंद्रातील सुद्धा प्रसादम म्हणून एक योजना आहे, त्या योजनेतील सुद्धा निधी मोठ्या प्रमाणात आपल्या जत तालुक्यात येताना दिसतोय. हे प्रेझेंटेशन कशासाठी करायचं आहे? देवभूमी जत हे का मांडायचं आहे की वरिष्ठ लोकांना, वेगवेगळ्या पद्धतीच्या लोकांना आपलं जत हे दुष्काळी आहे असं सारखं बोललं जात होतं, ते आता दुष्काळी राहिलेलं नाही. पाण्याची सुविधा 100% म्हैसाळ योजनेचं काम ह्या डिसेंबर पर्यंत खूप मोठ्या प्रमाणात होताना दिसतंय. काम चालू आहे, लोकांना सगळं माहिती आहे. पाण्याची जी पहिल्यांदा प्राथमिकता आहे ती पूर्ण होताना 100% दिसतंय. त्याचबरोबर आमदार साहेबांच्या प्रयत्नातून येत्या 14 तारखेला आपल्याकडं नगरपालिकेची जी बिल्डिंग आपण उभी करतोय आणि विविध विकास कामाचा शुभारंभ शुक्रवारी 14 तारखेला माननीय पालकमंत्री चंद्रकांत पाटील साहेब आणि त्याचबरोबर राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ नगरविकास यांच्या उपस्थितीमध्ये, सदाभाऊ खोत साहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि आमदार गोपीचंद पडळकर साहेबच्या प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आपण 14 तारखेला संध्याकाळी दुपारी 4 वाजता एक भव्य असा कार्यक्रम आपण घेतोय. याच्यामध्ये नगरपालिकेच्या इमारतीचा भूमिपूजनाचा कार्यक्रम, आरटीओ ऑफिस जे आहे आरटीओ ऑफिसचा भूमिपूजनाचा कार्यक्रम घेतोय. त्याचप्रमाणे अभ्यासिका ज्याला डीपीडीसी मधून भरीव निधी मिळाला, तो अभ्यासिकाचं पण भूमिपूजनाचा कार्यक्रम त्याच दिवशी घेतोय. त्यानंतर केंद्रानं मंजूर केलेला प्रत्येक नगरपालिकेला जो नमो उद्यानाचा विषय आहे, नमो उद्यानाची मंजुरी आलेली आहे आणि नमो उद्यान हे आपण त्याच दिवशी त्याचंही भूमिपूजनाचा कार्यक्रम करतोय. इतके प्रचंड कार्यक्रम आता इथून पुढे येणार आहेत. आतापर्यंत मागणी करणं, मंजूर करून घेणं आणि त्याचं व्यवस्थित प्लॅनिंग करण्यासाठी इतके दिवस गेले. कुठलंही आश्वासन माननीय आमदार साहेबांनी दिलेलं हे फेक नाही, हे धूळफेक नाही. 100% काम करण्याचा त्यांचा मानस आहे. त्या दृष्टीने हे सगळं कामं आता आपल्याला नजीकच्या काळात होताना दिसतात. अलीकडं त्यांनी साधारण 198 कोटीचा निधी बंदिस्त गटारीसाठी मंजूर झालेला आहे. आता त्याचं वर्क ऑर्डर कमी नजीकच्या काळात तुम्हाला दिसल्यानंतर तुम्हाला ते पटेल. दुसरं तुम्हाला माहिती आहे, जतचे उमदी 503 कोटीचा निधी मंजूर झालेला आहे. तो मंजूर झालेल्या निधीचं काम सुद्धा मोठ्या थाटामाटात आम्ही नजीकच्या काळात ते घेणार आहे. पंचायत समितीच्या आपण कार्यालयाचं भूमिपूजन सुद्धा मोठं घेतलं. त्याच पद्धतीनं अनेक मोठी कामं इथून पुढे आपल्याला दिसतील. माझं नगराध्यक्ष म्हणून सुद्धा आम्ही काही शब्द दिली होती आणि जे ब्ल्यू प्रिंट त्यावेळी इलेक्शनच्या वेळी दाखवली होती त्याच्यामध्ये चौक सुशोभीकरणाच्या अंतर्गत छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक, त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महाराजांचा चौक, त्याच्यानंतर महात्मा बसवेश्वर महाराजांचा चौक आणि सोलंकर चौक, हे 4 चौक आम्ही डीपीडीसी मधून मंजूर करून घेतलेले आहेत. त्याचंही कामाचं उद्घाटन नजीकच्या काळात आम्ही करणार आहोत. त्याच्यानंतर अत्यंत महत्वाचा असं प्रकल्प आपण म्हणतोय ते प्राणी संग्रहालय. त्याच्यासाठी केंद्राची मंजुरी मिळालेली आहे. सुरुवातीच्या काळात 105 कोटीचा असा हा प्रस्ताव होता. केंद्रीय समिती आली, पाहिली, तो निधी साधारण 300 कोटीपर्यंतचा निधी मिळेल असं ते सध्या चित्र आहे. त्याबरोबर नगरपालिकेनं आता एसटीपी साठी जे गंधर्व नदी आहे त्या गंधर्व नदीसाठी आम्ही 30 कोटी मागतोय. ते पाणी पर्कोलेट करून व्यवस्थित त्याचं एसटीपी करून ते पाणी शक्यतो प्राणी संग्रहालय जिथं होणार आहे त्या ठिकाणी वळवण्याचा आमचा मानस आहे. इतकं चांगली कामं चालू आहेत.
आणि कचरा डेपोमध्ये जर तुम्ही प्रत्यक्षात जाऊन पाहिला तर कचरा डेपोमध्ये जे रोजचा रोज कचरा येतो त्याचं व्यवस्थित विल्हेवाट सध्या चालू आहे. जे पूर्वीच्या काळामध्ये बंद अवस्थेत होतं, त्याला इलेक्ट्रिसिटी नव्हती, त्याला आम्ही इलेक्ट्रिसिटी दिली, काम रोज चालू आहे. असलेला कचरा पूर्ण उचलण्याचं काम चालू आहे. कमीत कमी 5 एकर जागेवर आम्ही जे मंजूर झालेलं आपल्याला हे सोलार सिस्टीम आहे, ती सोलार सिस्टीम सुद्धा आपण तिथं बसवण्याचा आमचा मानस आहे. तर इतकी प्रचंड कामं सगळ्या पद्धतीनं चालू असताना विरोधकांचा आरोप हा बिनबुडाचा आहे आणि अपरिपक्व आहे आणि अभ्यास नसून फक्त काही विरोध करायचा म्हणून विरोधक काही तर बोलत असतील तर जनता ही अत्यंत सुज्ञ आहे. जनतेला ह्या सगळ्या गोष्टी दिसत आहेत. एवढंच नाही तर आम्ही देवभूमी जत असं आमदार साहेबांनी हे पूर्ण पुस्तक काढलेलं आहे. ज्यांना काही ह्याची माहिती पाहिजे असेल तर त्यांनी अवश्य ह्याची माहिती घ्यावी. आपण जत तालुक्यात राहून सुद्धा आपल्याला इतक्या देवस्थानाची नावं माहीत नसताना आमदार साहेब बाहेर येऊन सुद्धा ते जत वाचनासाठी विकासपुत्र झालेले आहेत. भूमिपुत्रापेक्षा विकासपुत्राची सध्या गरज आहे आणि त्यांनी ते काम सिद्ध करून दाखवलेलं आहे. त्यामुळं आम्ही पूर्ण भारतीय जनता पार्टी त्यांच्या मताला ठाम त्यांच्या बरोबर आहोत आणि नजीकच्या काळात देवभूमी जत झाल्याशिवाय राहणार नाही. धन्यवाद. देवभूमी जतला विरोध करण्यासाठी प्रेस घेतली गेली, त्यानंतर काल मोर्चा केला गेला. मला यामध्ये एक सांगायचं आहे, लोकशाहीमध्ये विरोधी पक्ष महत्त्वाचा असतो. जेवढा सत्ताधारी असतो किंवा त्यापेक्षा विरोधी पक्षाचं हे असते त्याला. आज जर तालुक्यात बघितलं तर भाजपनंतर जर मोठा पक्ष कुठला असेल तर काँग्रेस आहे. विरोधकाची भूमिका काँग्रेसनं पुढाकार घेऊन करायला पाहिजे होती. पण ह्या देवभूमी जतचा विषय जवळजवळ ब्ल्यू प्रिंटमध्ये आलेला आहे. त्यानंतर आमदार साहेबांनी 2-3 वेळा उल्लेख केलेला आहे. त्यावेळी कोणी आवाज उठवला नाही. काल शिवसेने शिंदे गटाचे हिंगमेरे यांनी आवाज उठवल्यानंतर मग ह्या सगळ्यांना जाग आली. त्यात काँग्रेस असू दे, चट्टासाहेब असू दे, तोपर्यंत ह्याला जाग आली नव्हती. हे सगळे कोम्यात गेले होते. हिंगमेरे साहेबांनी आवाज उठवल्यानंतर मग ह्यात हे सगळे सर्व पक्ष आले, मग सगळं झालं. म्हणजे मला मनात महत्त्वाचा विषय असा आहे की विक्रमदादा हे निष्क्रिय ठरले आहेत विरोधी पक्ष नेते म्हणून भूमिका बजावण्यात. सत्ताधारी म्हणजे आमदार असताना त्यांनी काय काय दिवे लावले, काय काय सगळ्या तालुक्याला माहिती आहे. तुम्हाला आज आम्ही सांगतो, जरा आम्ही अनेक वेळा आमदार साहेबांना सांगतो की जरा सगळ्या आपल्या कामाचे ही लावूया, इंजिनियरचे भेटायला. आमदार साहेब सांगतात ते माझं काम नाही. आमदार साहेब तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, गेस्ट हाऊसवर इंजिनियरची मिटिंग घ्यायची आणि ते स्वतः कामं वाटप करायचे. त्यात 10 पैकी 8 कामं ह्यांच्या मुलाला आणि पुतण्यालाच. अशा प्रकारचे कारभार करणारे हे विक्रमदादा आणि हे टीका करतायत की आटपाडीचे इंजिनियर आहेत. मी आज चॅलेंज देतो त्यांना दोघांना की आटपाडीचा एक इंजिनियरनं इथं काम दिलेलं आमदार साहेबांना त्याने दाखवून द्यावं. मी चॅलेंज देतो त्यांना. परत बरेच लोकांनी त्यात आवाज उठवले. विक्रम ढोणे ते घसा फाटूसपर्यंत ओरडून सांगत होते देवभूमी जत म्हणून, नको कारभार असा आहे, कारभार तसा आहे. त्यांना हे लक्षात आणून देतो की जेव्हा त्यांनी महिला मुतारीसाठी आंदोलन केलं होतं त्यावेळी नगरपालिकेत त्यांना शिवगाळ करण्यात आली होती. त्यांनी एनसी पण नोंद केल्या. काँग्रेसच्या एका नगरसेवकानं त्यावेळी शिवगाळ केली होती, मांगावर करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांनी एनसी पण नोंद केली होती. त्यांनी विचारावं होती एनसीचं काय झालं. त्या पोलीस स्टेशनला फोन कोणी केला ते ह्याच्यावर कारवाई करू नका म्हणून. हेच विक्रमदादांनी फोन केला होता ना. विक्रम ढोणेंनी त्यांना विचारावं त्यावेळी महिला मुतारी काय केल्या गेल्या नाही. आज आम्ही सत्तेत आल्यापासून जवळजवळ बऱ्याच ठिकाणी मुतारी आणून ठेवलेले आहेत. गांधी चौकात एवढा मोठा कॉम्प्लेक्स आहे, तिथं मुतारी होती आत, त्याचा दुर्लक्ष होता. तिथं आम्ही कामाचा महिला मुतारी करायचा आम्ही प्रयत्न चालू केला आहे. म्हणजे नगरपालिकेत महत्त्वाच्या विषयावर जे लोकांचे थेट निगडीत प्रश्न आहेत त्याच्यावर आम्ही आता फोकस केलेला आहे. त्याप्रमाणे जगताप साहेब एक गोष्ट सांगायचे कायम की वाढपी आपला पाहिजे, वाढपी आपला पाहिजे. प्रत्येक भाषणात त्यांचं एक वाक्य असायचं की वाढपी आपला पाहिजे. म्हणजे आपल्याला मी जगताप साहेबांना सांगतो होता, तुम्ही सगळ्यांनी सांगितलंय की गोपीनाथ पुढाकर साहेब हे फडणवीसांच्या जवळचे आहेत, मग तुम्हाला अडचण काय आहे? तुम्ही वाढपी आपला पाहिजे म्हणताय, तिथं आचार्यच आपला झाला आहे, आचार्यच आपला झाला आहे. त्यामुळे तालुक्याचं भविष्यात भरपूर फायदा होणार आहे. गोपीनाथ पुढाकर आता साहेबांनी सांगितल्याप्रमाणे इतक्या मोठ्या प्रमाणात कामं चालू आहेत. आता आमदार झाल्यापासून 1.5 वर्षाचा कालावधी चालू आहे. प्रत्येक गोष्ट काय ही छोटी मोठी कामं आता चालूच आहेत, याविषयी नाही. मोठी प्राणी संग्रहालयाचा विषय असू दे तो आता अंतिम मार्गावर आहे. आरटीओ ऑफिसचं आता देवभूमी जत प्रादेशिक परिवहन कार्यालय सध्या चालू होणार आहे. आता हे त्याचं ऑफिसचं हे आहे, त्याचं
हे चालवणार आहे. अशा मोठ्या प्रकारची कामं मला सांगा, आज आपल्या जत शहरात आपण इतके वर्ष आहे, 70 वर्षाची सत्ता आहे त्यांची, आतापर्यंत काय कामं झाली? आपल्या नेत्यांना फक्त 4च माहिती आहे: गटारी, रस्ते, सभामंडप आणि समाज मंदिर. ह्या 4 व्यतिरिक्त कुठली कामं झाली? आज शहरात 11 प्रत्येक प्रभागात गार्डन करायचं काम चालू आहे, टेंडर झालेलं आहे त्याचं, काही दिवसात चालू आहे त्याचं. आणि आज तुम्ही परवाशी बोलले दादागिरी चालू आहे म्हणून सांगितलं. दादागिरी कोणाला आहे? बाजारपेठेत फिरून विचारावा. त्यावेळी ज्यावेळी कोरोनाची सत्ता होती, दादागिरी कुणा झाली, लोकांना किती त्रास झाला, सर्वसामान्य लोकांना त्रास झाला. आज सर्वसामान्य लोकांना कोणाला त्रास आहे? तुम्ही जाऊन विचारावा. कोणाला दादागिरी केली जाते का? कोणाला हप्तेखोरी केली जाते का? त्यावेळी जी प्रकार तुम्ही बघितला त्या बाजारपेठेत, आम्ही डोळ्यानं बघितलं ना. आता आम्ही अनेकडे आवाज उठवलाय त्याचा. सर्वसामान्य लोकांना भयंकर त्रास देण्याचा प्रयत्न केलेला आहे, कोणत्या माध्यमांना असू दे त्यात. त्यामुळे ह्यांनी आता देवभूमी जत हे जत शहरात आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरतोय. काल त्यांनी अनेक जणांना फोन केले होते, अनेक लोकांना फोन केले, तुम्ही मोर्चाला या, मोर्चाला या, पण लोक त्याला प्रतिसाद दिले नाहीत. त्यांनी ओळखून घ्यावं, त्याने आता शांत बसावं आणि जत शहराच्या आता उज्ज्वल भविष्याकडे जात असताना त्यांनी झालेतील शुक्राचार्य न होता त्याला समाजाची भूमिका घ्यावी अशी मी त्यांना विनंती करतो. आणि माजी आमदारांनी सोसायटी ठरावाबाबत भाष्य केलं होतं की आमदार साहेब दादागिरी करून ठराव मंजूर करून घेत आहेत आणि बाउन्सर आणले. पण बाउन्सर याच्याच कार्यकर्त्यांनी आणले होते. उदाहरणार्थ मुचंडी सोसायटी, पाचापूर सोसायटी, या दोन्ही सोसायटीवर त्यांच्याच कार्यकर्त्यांनी बाउन्सर आणून दादागिरी करून सोसायटी त्यांच्या नावाने केली आहे. त्यांचे नाव आहे रमेश पाटील बाउन्सर यांनी आणले होते. परत दुसरा मुद्दा होता साखर कारखाना. राजे विजयसिंह डबळे हे नाव असताना त्याचे नाव बदलले कारखान्याचे, तेव्हा हे कुठे गेले होते दोन्ही माजी आमदार? हे त्यांना सवाल आहे. आणि 33 ते 36 देवापैकी आणि तालुक्यातील गावामध्ये जेवढी देवं आहेत त्यांना माहिती तरी आहे का? किंवा त्यांनी कसं त्या गावानुसार त्यांच्या देवाची नावं सांगावी, हे त्यांना सवाल आहे.